मम्मी, विश्वास ही अशी गोष्ट आहे जी कमवायला खूप मेहनत लागते आणि ती मी करायला तयार आहे. तुम्ही मला काहीही सांगू शकता. कमू 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 नाही, थांब बाई थांब, नको उगाच. म्हणजे कसं, मी इथनं बाहेर जाते, नाही तर मी सगळं ऐकलं म्हटल्यावर तुम्हाला नंतर कुणाला कळलं तर माझ्यावरच संशय यायचा. हा, मी जाते, बाहेर जाते. जा की, कोण थांबवले तुला? जा, नाहीतरी घरातल्या गोष्टी आहेत तर घरातल्या माणसांमध्ये सांगतेय मी. जा. हो बाई. हा, जाते बाई जाते, तेच बरं नाही का. नको बाई उगाच माझ्यावर नंतर. तर या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत कस्तुरी, लक्षात ठेव. आपला धंदा, खंडणी किंवा धमकी या सगळ्यांवरच चालतो असं तुला वाटत असेल, पण आपले लई जोडधंदे आहेत. आज तो प्रत्येक जोडधंदा मी तुला सांगणार आहे. आपलं फक्त खंडणी वसूल करणं एवढंच काम नाहीये, तर आपली लई कामं आहेत. हा, आता ही कामं चांगली वाईट या सगळ्या फंदात मी पडत नाही. तुला फक्त कामं ऐकून घ्यायची आहेत. चांगलं वाईट याचा हिशोब आपण कधी केलेला नाही. आपल्या समोर जे काम आलं, ज्याच्यातनं आपल्याला पैसे मिळणार आणि ज्याच्यातनं आपलं घर उभं राहणार, ती कामं आपण कायम स्वीकारली, कारण मला तेच सरळ आणि चांगलं वाटलं. तर ही सगळी कामं अशी आहेत. मम्मी, तुम्ही आज एवढी मोठी गोष्ट मला सांगितली. माझ्यावर विश्वास ठेवा, मीही कोणालाही सांगणार नाही, सौरभलाही नाही. चांगले, लई चांगलं. हे तर आतापर्यंत मला सुद्धा माहित नव्हतं. वाह कस्तुरी, तू माझं मोठं काम केलंय बरं का. कमू, तू बोलता बोलता खूप महत्वाची माहिती सांगितलीये. आता लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. काय करता येईल बरं? ओ शरदराव, हे ठेवा इकडं. अगं, तू कशाला त्रास घेतेस? मी ठेवतो ना. अहो ठेवा तुम्ही, मला हे बाहेर घेऊन जायचंय. आता परत कशाला बाहेर घेऊन जातेस? तुम्हाला काय करायचंय? तुम्ही फक्त मी सांगितलं तेवढं करा. तुला विचारलं तर काय सांगायचं? कला भाजी आणायला गेली म्हणा, सांगा. गट, पण मी आता घेऊन आलोय ना, मग परत कशाला बाहेर जातेस? शरदराव, तुम्ही फक्त मी सांगते ते करा. काय सांगाल? कला भाजी घेऊन भाजी आणायला गेले. कर्म माझं शरदराव. फक्त एवढंच सांगा का कला भाजी आणायला गेलीये. काय भाजी आणायला गेले? हा, पदरी पडलं, पवित्र झालं ग बाई. आली घेतलेली भाजी आणायला ही परत का गेली असेल? या कलाच्या पण डोक्यात काय काय सीजन ना काही सांगता येत नाही. चहा. अगं, तू कशाला घेऊन आलीस? नाही, म्हटलं एवढा अभ्यास चाललाय, चहा द्यावा गरम गरम. थँक्यू. अजून काही पाहिजे असेल तर सांग. नाही नाही, काही लागलं तर मी सांगेन. मम्मी आल्या होत्या का? नाही म्हणजे आता रूम मधून बाहेर जाताना पाहिलं मी. काय महत्वाचं बोलणं झालं? हो. तुला ओरडल्या नाहीत ना, म्हणजे अभ्यास वगैरे? नाही नाही, अजिबात नाही. काय म्हणाल्या मम्मी? मम्मी पण ना कधी कधी खूप सोपी परीक्षा घेतात. मला नाही कळालं. सपना, सॉरी, पण हीच परीक्षा आहे की कुणाला काहीच सांगायचं नाहीये. छान झालाय चहा.
काय झालं, आत्या बाहेर थांबल्यात का? तू त्यांना जाऊन सांग की आमचं बोलणं झालंय, त्या येऊ शकतात आत. नाही नाही, आत्या नाही आहेत. म्हणजे आत्या तो भाजी आणायला गेल्यात. आत्या गेल्यात? शरद काका जाणार होते ना भाजी आणायला? नाही, आत्या गेल्यात. भाजी आणायला तर शरद काका जाणार होते. आत्या कशा काय गेल्या? विजू बाबा, मीच बोलावलंय तुला. फोनवर तो अरे तो म्हणजे तो माझा दुसरा नंबर आहे. मी खोटं नाव ऐक हे बघा, मला तुमच्याशी काही बोलायचं नाही आणि मला तुमच्यावर विश्वास नाहीये. प्लीज. आता कस्तुरी बद्दल पण नसेल ऐकून घ्यायचं तर काय करू मी? माऊचं काय? हे बघा, तुम्ही माऊच्या नावाने मला फसवू नका. कशाला फसवेन बाबा मी? उलट मी सावध करायला आले, म्हणजे जास्त उशीर व्हायला नको. म्हणजे काय झालंय माऊला? काही झालं नाहीये, पण काही होऊ नये म्हणूनच काहीतरी करावं लागेल, आणि त्यासाठी मला तुझी मदत हवी. कसली मदत? खरं तर हे काम तुझ्या बाबांकडेच होतं, पण त्यांनी तर माझा फोन उचललाच नसता, आणि उचलला असता तरी खूप चौकशा केल्या असत्या. म्हणून मला या विषयावर जरा समोरासमोरच बोलायचं होतं. पण याच्यामध्ये मी काय मदत करणार आहे? आता मी तुला जे सांगणार आहे ते तुझ्या बाबांना जाऊन सांगायचं. काय सांगायचं? आमच्या घरातल्या काही गोष्टी आजपर्यंत घराबाहेर पडल्या नव्हत्या, पण त्या जर तू तुझ्या बाबांना जाऊन सांगितल्या तर तुझे बाबा कमूला तुरुंगात टाकू शकतात, आणि त्यासाठीच मला तुझी मदत हवी आहे. पण हे कशावरून खरं आहे? हे बघा, तुम्ही आधी पण आम्हाला फसवलंय. अरे त्या चुकीचं प्रायश्चित्त करते असं समज बाबा. आणि विजू, माणूस काही कधी बदलत नाही का रे? हा, खरं सांगू का, कमू कस्तुरीचा जो छळ करते ना बाबा, तो छळ पाहूनच मी बदलले बरं का. आणि भाऊ म्हणून तुला पण तिच्याबद्दल वाटत असणारच आहे ना. तिच्या भविष्याची काळजी नाही का तुला? सांग बरं. आता मला सांग, तू किती काय असा दबून राहणार आहे? आपल्या बहिणीला फोन करावा, तिच्याशी 2 शब्द बोलावे, आपली बहीण माहेरी यावी, आपल्या आई वडिलांनी तिला भेटावं, बोलावं, तिच्या सासरी आपण खुलेपणानं जाऊ शकावं, असं वाटतं का नाही रे? कुठल्याही माहेरच्या माणसांना वाटतं का नाही? सांग मला. अधिकार आहे का नाही त्यांचा तो? पण हे सगळं कमू त्या घरात आहे ना, तोपर्यंत नाही होऊ शकत बाबा. कमूला आमच्या घरातून आणि कस्तुरीच्या आयुष्यातून बाहेर काढायचं असेल ना, तर तिला तुरुंगात टाकणं गरजेचं आहे. कस्तुरी खूप साधी आहे बाबा. ती याविरुद्ध कधीच आवाज उठवणार नाही. पण मी नाही आता गप्प बसणार. आता मी तुला जे काय सांगणार आहे ना, ते तुझ्या बाबांना जाऊन सांग. एवढं करशील ना? मम्मी, तुम्ही कस्तुरीवर विश्वास ठेवला ना, हे एकदम बेस्ट केलं. हा, बघा आता तुम्ही, ती तुमचा विश्वास ढासळू देणार नाही. मम्मी, 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 मी म्हणतो, आता कसला एवढा विचार करता तुम्ही? अहो, कस्तुरीचं करत असाल तर अजिबात करू नका. ती कोणाला काहीही सांगणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा.
म्हणजे मला असं म्हणायचं होतं की कस्तुरीवर विश्वास ठेवा, ती कोणाला काहीच सांगणार नाही. मम्मी आत येऊ का? तुझं आणि कस्तुरीचं बोलणं झालं का? बरं, तुमच्यात काय बोलणं झालं हे मला जाणून घ्यायचं नाहीये, पण मला अपेक्षा आहे की आता तुमच्यातले सगळे गैरसमज दूर झाले असतील आणि तुझा कस्तुरीवर विश्वासही बसला असेल. हे विश्वास ठेवायचा का नाही हे कळलंच. मी तिची परीक्षा घेते, पण तिला आणखी एक परीक्षा द्यावी लागणार आहे. आता कसली परीक्षा? ते कळलंच तुला. कसं आहे सौरभ, ती या घरात सून बनून आली. तू पहिल्यापासूनच डॉक्टर होतास, पर या घराची काहीतरी परंपरा आहे, या घराचा काहीतरी इतिहास आहे, तो तिला समजला पाहिजे आणि समजून घ्यावा लागणारच. मी अगं ती नर्स आहे. ती नर्स होती की नर्स, मी कुठं नाही म्हणते. आणि मी काही तिला गुंड बनवायला निघाले नाहीये बाबा. तू म्हणालास तुला डॉक्टर व्हायचंय, आपण कधी जबरदस्ती केली का तुझ्यावर की तू गुंड हो काय हो? नाही ना, तिच्यावर मी नाही करणार. पर बाबा, हा आपला पारंपरिक व्यवसाय आहे, धंदा आहे. कधीतरी गरज पडू शकते माणसाला आपला दम दाखवण्याची. येळ येऊ शकते की नाही? मग अशा येळेसाठी माणसानं तयार असायला पाहिजे. माझं असं एवढंच म्हणणं आहे की आपली काही गुपित आहे, म्हणजे आपला माल कुठं असतो, आपल्या धंद्याची ठिकाणं कोणकोणती, हे समजा माहीत असण्यात काय वाईट आहे? हे बघ, मी तुला एवढंच सांगतो, तू जे काय तिला सांगशील ती हे जाऊन कोणालाही सांगणार नाही, पण तिचा स्वभाव आणि संस्कार सोडून काहीही करणार नाही ती. पण तरीही मी बोलतो तिच्याशी. आता माझा विश्वास मिळवायचा असेल तर एवढं करावं लागणारच. नक्की मिळवेल मम्मी. बघ, ती आता कुठली परीक्षा पास करते की नाही बघ, तुला तिच्यावर विश्वास ठेवावाच लागेल. बघते मी त्याचं काय करायचं ते. तुझं काय होतं, काय काम होतं का? नाही ग, मी हॉस्पिटलला चाललोय सांगायला आलो होतो फक्त. बर, जा. हो, येतो. हे बघा, मला अजूनही तुमच्यावर विश्वास बसत नाही. कसा काय करू तो विश्वास बस. बरं मला सांग, किती दिवस झाले कस्तुरीचं तुझं बोलणं झालं त्याला? किती दिवस झाले बोल? 4-5 दिवस झाले असतील. का बाबा 4-5 दिवस झाले पोरगी भावाला फोन करत नाही, आई वडिलांशी बोलत नाही का? बरं सांग मला. ती असेल म्हणजे कामात असेल, बिझी असेल. बरोबर आहे तुझं. गेले काही दिवस आमच्या घरात एवढं काही घडतंय ना, का कस्तुरीला स्वतःची काळजी घ्यायला सुद्धा वेळ नाही. नक्की काय झालंय मला जरा सांगाल का प्लीज? विजू, मी तुला ते सगळं निवांत सांगेन. आता मी तुला फक्त एवढंच सांगायला आलीये की आमच्या घरात कस्तुरीच्या विरोधात जे काही चालू आहे त्यासाठी सौरभ, मी आणि माझा नवरा एवढे 3 जण पुरेसे नाही आहोत. मला तुझी सुद्धा मदत लागेल. आणि तू भाऊ आहे म्हणजे तुझंही काहीतरी कर्तव्य आहे का नाही? सांग बरं मला. हे बघा, तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही. तुम्ही प्लीज जरा मला स्पष्ट सांगाल का? विजू, मी तुला सगळंच आत्ता सांगू शकत नाही. मी आत्ता तुला फक्त एवढंच सांगायला आले का तुझ्या बाबांना सांगून कमूला लवकरात लवकर तुरुंगात टाक. मी असं का म्हणते ते लक्षात घे. तुझी बहीण आमच्या घरात जो संस्काराचा दिवा लावायला आली होती ना बाबा, तो दिवा तर लागणारच नाही. पण ती कमू अशी शातीर दिमाग आहे ना, का ती हिला सुद्धा गुन्हेगार करून टाकेल. काय? आमचं घर आहे ना, ते कुणाच्या तरी एकाच्याच बाजूने चालू शकतं आणि आम्ही सगळे कस्तुरीच्या बाजूने. प्रॉब्लेम काय? कमू. आमच्या घरात कमूच्या विरोधात कोणी उभं राहू शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कमू कस्तुरीकडून अशा काही गोष्टी करून घेणारे का ज्यामुळे तुझ्या बाबाच्या आणि तुमच्या घराच्या नावाला बट्टा लागू शकतो.
कमूचा कस्तुरीला सुद्धा स्वतःसारखं बनवायचा डाव आहे बाबा. आता काय सांगायचं. आणि तोच मला बघवला नाही म्हणून मी इथं तुला अशी भेटायला आले. मला सांग, विभीषणानं सुद्धा रामाला रावणाच्या काही गोष्टी जाऊन सांगितल्या म्हणून रामानं रावणाचा वध केला का नाही? मग तशीच मी तुझ्याकडे आले असं समज बाबा. नाही तर तुझी बहीण सुद्धा अट्टल गुन्हेगार व्हायला वेळ नाही लागणार मग. आणि तुझ्या बाबांना चालेल का ते? एवढी संस्कारात वाढवलेली पोरगी ती अशी अट्टल गुन्हेगार व्हावी म्हणून जन्माला घालतो का बाप? पण आमच्या घरात ती कमू आहे ना, ती काही सुद्धा करू शकते. त्यामुळे मी सांगितलंय त्या गोष्टीचा विचार कर आणि बाबांना तयार कर. बाकी तुला काय शंका असतील ना सगळ्याचं निरसन करेल मी. पण आता मला जाऊ दे. ती बया आहे ना तिकडं भाजी घ्यायला गेली म्हणून सांगून आले. ती वाट बघत असेल कुठे गेली घारी सारखी नजर असते बाबा. हा चल येते. विचार कर बर का, शांतपणे विचार कर म्हणजे मी काय म्हणते ते पटेल. येते बर का. काय मान्य, मला मागणी थोडीशी विचित्र. विचित्र? सौरभ, ही मागणी चुकीची आहे. कस्तुरी, मम्मीशी जे बोलणं झालं हे बघ, तुझं मम्मीशी काय बोलणं झालं काय नाही झालं मला माहिती नाही, पण मी हे काम करू शकत नाही. आणि मी आधीच सांगितलंय ना सौरभ, फक्त मम्मींचा माझ्यावर विश्वास बसावा म्हणून मी वाटेल ती कामं करणार नाही. अगं वाटेल ती कामं कर म्हटलं का तुला मी? मला जे ती म्हणाली ते तुला येऊन मी सांगितलं आणि तिच्या बाजूने मी इथे तुला मनवायला आलेलो नाहीये कस्तुरी. पण सौरभ, तू तिथल्या तिथे नाही म्हणायला हवं होतंस ना. हो, मग नाहीच म्हणून आलोय मी. नाहीच म्हणून आलोय. तू उगाच चिडू नकोस माझ्यावर. सौरभ, मी चिडत नाहीये. मी फक्त एवढंच सांगते की मम्मी हे जे करायला सांगतायत ते मला जमणारच नाहीये. मी तिला नकार देऊन आलोय आणि मी तुझ्या बाजूने, हे लक्षात ठेव. मी काय अख्खं घर तुझ्या बाजूने. आता फक्त मम्मीचं आपल्या बाजूने येणं गरजेचं आहे. त्यासाठी तिची ही मागणी आहे जी तुला मान्य नाहीये, माहिती ना मला. सौरभ, बाबांना हे सगळं कळलं ना ते आयुष्यात कधी तोंड बघणार नाहीत. माझं ते माझ्यावर कारवाई करायला सुद्धा मागे पुढे बघणार नाहीत. कस्तुरी, मी हे तुला सांगितलं कारण आपल्या दोघांमध्ये मला कुठलीही गोष्ट लपवायची नाही. मी तुला सांगणारही नव्हतो कारण मला माहिती तू विचार करत बसशील. हो, पण आता डोक्यात राहीलच नाही. आता नको ठेवूस, काढून टाक. आणि अभ्यासावर लक्ष दे. ओके, मी आलोच. विजय, काय बोलतोस तू? तू त्या बाईला भेटायला गेला होतास? हो, म्हणजे त्यांनी मला फोन करून बोलवलं. ही भयानक बाई आहे. हो, म्हणजे असतील त्या भयानक, पण त्या ज्या गोष्टी बोलल्यात त्या मला सगळ्या गोष्टी पटल्यात. तू मला शिकवणार का आता? अहो बाबा, त्या एकदम पोट तिडकीने सांगत होत्या. त्यांच्या डोळ्यात पाणी पण होतं. हे बघ, तुझ्या डोळ्यातल्या पाण्यावर तू अजिबात जाऊ नको. इकडचं तिकडचं इकडे करायला एक नंबर बाई आहे ती. इतकी पोचलेली. पण बाबा, त्यांचं बोलणं जर खरं ठरलं तर आपल्या माऊच्या जीवाला धोका आहे. माऊला फोन करतो. बाबा बाबा बाबा, तुम्ही माऊला फोन नका करू. हे बघा, माऊ आपल्याशी खरं नाही बोलणार. आणि कसं आहे, माऊला जर कळलं की तुम्हाला कळलंय मग तिला माहिती आहे तुम्ही शांत बसणार नाही. त्यामुळे प्लीज बाबा, तुम्ही माऊला फोन करू नका. ती आपल्याला काहीच सांगणार नाही. हे बघ, ती जर खोटं बोलली ना तर मला बरोबर कळेल. बाबा, मी म्हणतच नाहीये की ती खोटं बोलणार. मी म्हणतोय की ती आपल्यापासून लपवणार. तुम्ही बाबा प्लीज माऊला फोन करू नका. बाबा, आपल्याकडे चांगली संधी चालून आली आता. हे बघ, 25 वर्ष सर्व्हिस करतोय मी, त्यामुळे माणसाशी बघताक्षणी ओळखतात मला. ती बाई आहे ना, ती भयानक बाई आहे. तू तिच्यापासून लांब राहा. हे बघा बाबा, ही अशी संधी आपल्याला परत मिळणार नाही. आणि ही जर संधी निघून गेली ना तर आपण मम्मीला कधीच अटक करू शकणार नाही. विजय, तू या सगळ्यामध्ये पडू नको. मी आहे ना, मी बघतो काय करायचं ते. बाबा, माऊ जशी तुमची मुलगी आहे ना तशी ती माझी बहीण पण. आणि माझ्या बहिणीला जर कुणी त्रास दिला तर मी त्याला सोडणार नाही. विजया, तुला कळत नाही. त्या कामिनीला अटक करायचं म्हणलं ना तर ठोस पुरावा पाहिजे. आपली माऊ त्यांच्या घरची सून आहे.
असं उठसूट त्यांच्या घरी जाऊन अटक करणं, चौकशी करणं हे मला बरोबर वाटत नाही. हो, पुरावे आपल्याला कला आत्या देईल ना. आणि मला माहिती आहे पुरावे शोधायला वेळ लागतो. मी आहे ना मदत करायला तुम्हाला. ठोस पुरावा मिळाल्याशिवाय मी काहीही करणार नाही. हो बाबा, पुरावे मी तुम्हाला आणून देईन, ती माझी जबाबदारी. विजू, विजू